अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन गडिंग्लज नवीन शैक्षणिक संकुलाचा उद्घाटन समारंभ आज हजारो विद्यार्थी, पालक, स्टाफ आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या संकुलाचा शुभारंभ डॉक्टर सौ व श्री प्रकाशबाबा आमटे यांच्या शुभ हस्ते पार पडला। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्री महालिंगेश्वर महास्वामी जी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अमोल पाटील यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। आजच्या या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगणे यांनी। तर अशा या मंगलामध्ये दाखवल्यामुळे माझा निर्णय झाला, माणूस असा पण जगू शकतो आणि ते आपले भाऊ बनले। आपल्या बालभारतीमध्ये आपण प्रतिज्ञा सकाळी पहिल्या पानावर आहे की आम्ही सारे भारतीय, सारे भाई भारतीय माझे बांधव, असं आपण वाचतो रोज। पण प्रत्यक्ष पाहण्यातून वाचण्यामध्ये जो फरक होता तो त्यांनी दाखवला। आणि जेव्हा इथे जायचा निर्णय घेतला तेव्हा काम करायला जागा लागते आणि तिथे काही जागा नव्हती, घनदाट जंगल होतं, सरकारच्या मालकीचं होतं। आता याचा प्रतिसादावर मुलं सदिच्छा पद्धती तुम्हाला सदिच्छा घेतो। जे काही आतापर्यंत बघितलं ऐकलं त्याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीने तुम्ही खरोखरच जगामध्ये नाव आणलं। फक्त हे करिअर आपले भाऊबंद जे आता अजून शिक्षणापासून कोणताही विचार मनामध्ये असावा। आपल्याकडे शैक्षणिक विषमता खूप आहे। आतापर्यंत असं होतं की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचेच मुलं शिकायचे, त्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळालं। पण हळूहळू हा समज बदलले। आपल्यासारखे लोक हे कामा आम्ही सुद्धा हिंदू कशाला गेलो मिळते, आपल्या हक्कांबद्दल जाणीव निर्माण झाली। आणि मग त्यामुळे ते 15 मुलं जे राहिले होते ते दुसऱ्या वर्षी आमच्या शिक्षकांबरोबर गावागावात जाऊन आणि नंबर 30 झाला आणि वाढता वाढता आपल्या शाळेमध्ये 600 मुलं 650 मुलं मुली आहे। तर याचं आनंदाची गोष्ट अशी आहे ज्या शाळेला मान्यता नव्हती, ज्या शाळेला एकाही पगारी नोकर नव्हता, 10 वर्ष अशी शाळा चालवली। एकदा डॉक्टर जिचकार आले, ते मंत्री होते आणि त्यांना कळलं की इथे इतके 250 मुलं आहेत पण माझ्या शाळेला मान्यता नाही, पैसा नाही। तेव्हा त्यांनी मंत्रालयातून त्याला मान्यता मिळवून दिली आणि मग आपली सरकार मान्य आश्रमशाळा म्हणून आपली म्हणून आता सध्या तिची स्टेटस ही आहे की ती गव्हर्नमेंट एडेड सरकार मान्य आश्रमशाळा, आदिवासी आश्रमशाळा आहे। पण या शाळेतून पहिल्या बॅचचे 3च मुलं 12वीपर्यंत गेले 1976 साली। त्यातले दोघं म्हणाले 12 वर्ष शिक्षण घेतलं आम्ही खूप झालं आम्ही परत जातो। त्यांना त्या शिक्षण झालं, त्यांना एकाला फॉरेस्ट गार्डची नोकरी मिळाली, एकाला शिक्षकाची नोकरी मिळाली, तिसऱ्या मुलाला मेडिकलला प्रवेश मिळाला। पहिल्या बॅचचा एक मुलगा मेडिकलला गेला, ज्या कॉलेजमध्ये आम्ही दोघं शिकलो, नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, आणि तिथून तो स्त्री डॉक्टर म्हणजे MD होऊनच बाहेर पडला। आणि चांगली गोष्ट अशी की शिक्षण झाल्यावर तो गडचिरोली जिल्ह्यातच आपल्या लोकांची सेवा करायला परत आला आहे। 30 वर्ष झाले तो गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी बदली घेतली नाही। तर त्याची जाहिरात खूप झाली की आपला ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, खायला अन्न नाही, संधी मिळाल्यावर मुलगा एकदम MD झाला आणि आपल्याच भागातून आपल्या लोकांची सेवा करतो आहे। त्यामुळे शिक्षणाबद्दल जागृती झाली। मग त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतले मुलं जायला लागली। मग आता इकॉनॉमिक्स समिती पुण्याहून तेमलकशाला येऊन शाळेची जबाबदारी सांभाळली। तर या शाळेची जबाबदारी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन तिने इतकं वाढवलं की गेल्या 4 वर्षापूर्वी नीटचे क्लासेस सुरू केले। नीटचे क्लासेस आता तुम्ही इथे चालवता नाही। नीटच्या क्लासेसला देशभरात किती लोक, लाखो मुलांना पालकांना असं वाटते आपल्या मुलांनी मेडिकलला जाऊन त्यासाठी लाखो रुपये खर्च करायला, खेड्यातल्या मुलांना ते चान्सेस नाही। पण आपल्या या कामामुळे तरुण मुलं आकर्षित झाले। व्हॉलेंटियर, मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकवायला तेव्हा MSc लागतं, ते व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आले। काही जण 1 वर्षाने आले, काही जण
पण त्यांच्या प्रयत्नामुळे तसं मला यांनी सांगितलं की 6 मुलांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. गेल्या वर्षी स्कॅन झाला होता, पेपर लीक झाले होते म्हणून दोघांना झाला. यावर्षी जे निकालामध्ये 5-6 मुलांना नक्कीच प्रवेश मिळेल. तर हे सगळं व्हॉलेंटियर्स करतात आहे त्या जंगलामध्ये. कारण असं पगारी लोक तिकडे इतकं अजूनही तो भाग इतका दुर्गम आहे. आज सुद्धा कटाफ होतो, पाऊस पडला तर काही दिवस बंद असतात. तर अशा ठिकाणी तरुण विद्यार्थी शहरातून येऊन त्यांना ती जाणीव निर्माण झाली की आपलं भाऊ बंद आहेत, त्यांना आपलं काहीतरी योगदान असावं. तर ही एक जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी. आपण आपलं शिक्षण करताना आपले जे भाऊ बंद आहे की ज्यांना संधी नाही त्यांना जर आपण संधी उपलब्ध करून दिली, त्यांना मदत करू दिली, तर आपलं समाधान जास्त होतं. त्याच्यापेक्षा आपल्याला पण काहीतरी देशासाठी आपण काहीतरी केलं, आपल्या बांधवासाठी काहीतरी केलं. तुम्ही बघा, पैसा कमावणारे खूप आहेत. अगदी अंबानीपर्यंत गेला तरी पैशाचं समाधान कोणाला नाही. आणखी कसं मिळवता येईल किंवा त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे का नाही, याच्यामध्ये माणसाचं जीवन निघून जातं. तेव्हा आपण ते थोडंसं जरी समाजासाठी योगदान दिलं, ते जे मिळणारं समाधान आहे. आम्ही दोघांनी तर त्याचा खूप मोठा आनंद घेतला आहे. ते निरपेक्षच झालं. ते आम्ही कसंही कधी त्यांच्याकडून कधी अपेक्षा केली, आधीपासूनकडे काही नव्हतंच ना, तुमच्याकडून काही अपेक्षा केली. आज बघता बघता 52 वर्ष एका ठिकाणी आम्ही काम केलं. पण त्याचा इतका जगभर त्याचं नाव झालं ज्याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही आपलं सायलेंटली दोघंजण 30 वर्षात आम्ही बाहेर गेलो नाही कुठे, कधी भाषण नाही दिलं. पण असं व्हायचं नव्हतं. आमच्या काही मित्रांनी बाहेर काढलं आम्हाला, याच्या कामाची जगाला कल्पना यावी. मग त्यानंतर मग आव्हान आलं की काय असं होतं, तुम्ही उल्लेख म्हणून नाईलाजाने ते आपल्याबरोबर आहे. पण आपल्याबरोबर आपण आनंदात राहावं. रोज सकाळी माझा एक मॉर्निंग वॉक असतो बिबट्या वाघाबरोबर. पण ते मागे शेतामध्ये जिथे अनोळखी माणसं नको, अनोळखी माणसावरती उड्या मारतील. आपल्याकडे साप निघतात, लोक सापाला मारायचा प्रयत्न केले कारण सर्पदंशाने मरतात. मग आपण साप पकडायला लागलो. साप विषारी कुठले, बिनविषारी कुठले याचं शिक्षण दिलं. माझे मुलं, माझे नातवंड ते सगळे ओळखायला लागले की त्यांनासुद्धा सापाची ओळख झाली, सापांबद्दल प्रेम निर्माण झालं. आणि साप चावला तुम्ही ताबडतोब आणलं तर आपल्याकडे औषध पण आहे, अँटीस्नेक म्हणून. तेव्हा सापाबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आपल्याकडे सर्पालय पण आहे. तर असे 100-125 प्राणी जे आमच्या या 800-900 आदिवासींबरोबरच्या कुटुंबाबरोबर तेही कुटुंबातलेच आहेत. आपल्या प्रकल्पात साधारण 1000 लोक राहतात. आणि शिक्षणाला महत्त्व, जो काही पैसा येईल तो त्याच्यावर खर्च मिळतात. आमच्याकडचे जे सगळे नोकऱ्या सुरू झालेले व्हॉलंटियर्स होते, त्यामुळे तो जो ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च तो एकदम कमी झाला. अशा पद्धतीने हे काम उभं राहिलं, वाढलं. आता मुलांनी ती जबाबदारी घेतली. नातवंड आहेत, 4 नातवंड. एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना पहिल्या नातवाला गेल्या वर्षी मेडिकलला ॲडमिशन मिळालं. तिथे शिकून आदिवासी शाळेत शिकलो सुरुवातीला. आता तो अमरावतीच्या मेडिकल कॉलेजला फर्स्ट MBBSला आहे. दुसरे उरलेले 3 मुलं तिथे शिकतात आहे. आमच्या पुढे काय होईल ते त्यांचं ते ठरवतील. पण हे भाग्य आहे की मला पहिले मंदाकिनी मिळाली, ती शहरातली होती, तिने कधी जंगल बघितलं नाही. प्रेम व्यवहार होता म्हणून तिने होकार दिला, पण तो निभावला, शब्द दिला आणि पाळणं, याच्यामध्ये खूप मोठा फरक. तर तक्रार न करता राहायला घर नाही. पहिला पाऊस पडला जूनमध्ये की 6 महिने रस्ता बंद, कोणी येऊच नव्हतं. शिकलेला माणूस होत नव्हता, बोलायला होत नाही, टेलिफोन नाही. मुलाच्या शिक्षणाची सोय म्हणजे आदिवासींच्या बरोबर शिकवलं. तर या सगळं आनंदाने केलं. म्हणजे कॉम्प्रोमाइजेस आहे भारतात. आणखी काय आपल्याला वाटत असेल तर आपल्या मुलांचं नुकसान तर नाही करत, पण तिथेच शिकले, तिथेच राहिले, त्यांच्यावर संस्कार झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते परत आले आणि संपूर्ण जबाबदारी मुलं सुनात शहरात नाही, त्यांनी ती आपल्या शिरावर उचलली आहे. आणि अशा पद्धतीने आरोग्य, शिक्षण, शेती सुधारणा, व्यवसाय शिक्षण आणि वन्य प्राण्यांबद्दलचं प्रेम आपल्या कामाचा सार असा आहे की आपण त्यांना शिकारीपासून परावृत्त केलं. तेव्हा या सगळ्यांचं आमच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण जीवन आपण जगलो. एवढं समाधान आहे आम्हाला की गडगिरीची लोक इकडे बोलवतात, आपल्याला त्याचा काही कधी संबंध आला नाही. आणि आपण फारच कौतुक केलं, नको इतकं त्याच्या आमची आहे की नाही आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला आनंद होतो की ती विषमता दूर करण्याचा आपण प्रयत्न करतात. आपल्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं आहेत, कष्टकऱ्यांचे मुलं आहेत आणि ती गरजेचं आहे आपल्याकडे. नुसतंच श्रीमंतांच्या मुलांनी शिकून
देशाचं भलं होत नाही तर शेवटचा माणूससुद्धा त्याला संधी मिळाली पाहिजे. तो प्रयत्न आपण करता झाला. आपल्या सगळ्या उपक्रमाला आपल्या टीमला अभिनंदन करतो मी आणि त्याच्या पुढच्या सध्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.